नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर मी आज गेली होती मुलुंडच्या राजाच्या पाया पडायला. किती दिवसापासून मला जायचं होतं पण मला जायलाच नाही भेटलं. तर आज गणू आणि मी गणपतीच्या पाया पडायला गेलो. पहिला मी पाया पडली, नंतर गणू पडला. तिथे आम्ही थोडे फोटो वगैरे काढले आणि नंतर आम्ही जेवणाच्या लाईनमध्ये उभे होतो. गणू, माझा भाऊ आणि मी, आणि आम्ही तिथे लाईनमध्ये उभे होतो आणि आमचा नंबरच नाही आला. आम्ही खूप वेळ वाट बघितली. ते ना गणूनं झोपायला पण लागलेला. एक तास झोपून आलेला तरी तो, कारण आम्ही भंडाऱ्यासाठी लेट आलेलो, 11 वाजता आलेलो, कारण खूप गर्दी होती. आणि माझा भाऊ बघा मोबाईलमध्येच असतो हा पण. नंतर आमची लाईन सरकायला लागली आणि इथे ना आम्ही आता जेवायला बसलो आणि मला चमचाच नाही आणलेला. मग मी आहे ना लेफ्ट हाताने जेवत होते. मला जेवायला पण जमत नव्हतं, पण हळूहळू कशी तरी जेवली आणि मला लाज पण वाटत होती. आणि ते डाळ भात भाजी पुरी, पनीरची भाजी आणि गुलाबजाम, आणि हा माझा भाऊ वाढत होता आम्हाला. आणि ते गणू माझ्या बाजूला बसून जेवत होता आणि ते समोर माझा भाऊ पण बसलेला. मग आम्ही गेलो नेक्स्ट गणपती बघायला, मुलुंडच्या श्री. खूप छान डेकोरेशन केलेलं आणि त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला, म्हणजे फोटो बिटो काढायला दिला. तिच्या बाप्पाचे पाय पडून आता आम्ही निघालो नेक्स्ट गणपती बघायला. आणि त्या माझा भाव आणि गणू मस्ती करत होते आणि गणू ना हळूहळू चालत होता. तो नेहमी हळूहळू चालतो आणि आम्ही फटाफट चालत होते, मग तो पण आमच्याबरोबर फास्ट चालायला लागला. नंतर आम्ही गेलो. हा गणपती बघा, वाव, मुलुंडचा बाप्पा. खूप छान डेकोरेशन केलं, म्हणजे थोड्याच्या जागेमध्ये पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे ह्यांनी. आणि तिथे मी ना डान्स पण केला. पहिला डान्स ना जरा मी विसरली, कारण ना भरपूर जणं होती बघायला. आणि नंतर मग ती थोडी पाया पडून गेले. त्याच्यानंतर 10 जणं तरी होते, त्यांच्यासमोर मी डान्स केला. आणि त्या लोकांनी पण मला खूप सपोर्ट केलं की हां तुम्ही करा, खूप छान करताय. त्याच्यानंतर मग मला काय नाही वाटलं, मग मी केला बिंदास. मग आम्ही तिथून आलो, कारण गणूला कामाला जायचं होतं ना. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. चला, बाय, गुड नाईट.